नमस्कार मंडळी. मी मिनल तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजचा माझा हा YouTubeचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मी गुढीपाडवा साजरा केला आहे तो थेट स्वीडनमध्ये. आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरात सगळे एकत्र येतात, गुढी उभारली जाते, गोडधोड बनतं आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. पण परदेशात राहून हा सण साजरा करताना एक गोष्ट मात्र नक्की जाणवते. ती म्हणजे आपल्या कुटुंबाची खूप आठवण येते. या गुढीपाडव्याला मी माझ्या कुटुंबाला खूप मिस केलं, पण तरीही आपल्या परंपरा जपण्याचा आणि हा सण आनंदाने साजरा करण्याचा प्रयत्न केला. छोटंसं सेलिब्रेशन केलं, गुढी उभारली आणि या सगळ्यात एक वेगळीच भावना होती. ती म्हणजे घरापासून दूर असूनही मनानं खूप जवळ असल्याची. परदेशात राहूनही आपली संस्कृती आणि परंपरा जपणं हा एक वेगळाच अनुभव असतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी स्वीडनमध्ये गुढीपाडवा कसा साजरा केला, गुढी कशी उभारली आणि त्यामागची माझी नेमकी काय भावना होती. चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया स्वीडनमधला माझा पहिला खास भावनिक गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हटलं की गुढीसाठी लागणारी साखरकाठी माळ ही आलीच. भारतामध्ये सणासुदीला लागणारं साहित्य बाजारात सहज उपलब्ध असतं. पण परदेशात राहून तुम्हाला हे सगळं साहित्य मिळेलच याची चिंता जरा कमीच. म्हणून यावर्षी मी गुढीपाडव्याची साखरकाठी माळ तयार करण्याची घरगुती शक्कल लढवली. त्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्ध्या कपापेक्षा कमी पाणी घेऊन साखरेचा एकतारी पाक तयार करून घेतला. बाजारात मिळणारे कपकेस आणून त्यांना बटर लावून घेतले. बटर लावल्यानंतरून त्यामध्ये दोरा टाकून घेतला. दोरा व्यवस्थित त्या सगळ्या कप्सेसमध्ये नीट राहील याची काळजी घेतली. त्यानंतरून तयार झालेला साखरेचा पाक त्या कपकेक्समध्ये ओतून घेतला. मिश्रण ओतल्यानंतरून त्या कपकेक्सला जवळ-जवळ 1 तास सेटल होण्यासाठी तसेच पडू दिले. अशा रीतीने माझी घरगुती साखरेची माळ मी तयार केली. गुढी उभारताना लागतो तो म्हणजे कलश. कलश पवित्रता, संपन्नता आणि देवतांचे निवासस्थान मानला जातो. विशेषतः लक्ष्मी देवीची कृपा आणि गणेशांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी कलशाला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. गुढीवरील कलशाचे काढलेले स्वस्तिक हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. स्वस्तिक हे प्राचीन काळापासून चालत आलेले मंगलचिन्ह असून त्याचा अर्थ कल्याण आणि सौभाग्य असा होतो. स्वस्तिक 4 दिशांचे, 4 वेदांचे आणि जीवनातील संतुलनाचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी स्वस्तिक काढण्यामागे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आणि वाईट शक्तींना दूर ठेवणे हा उद्देश असतो. प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे, कारण ते यश, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढी, कलश आणि स्वस्तिक या तिन्ही गोष्टी एकत्र घेऊन गुढीपाडव्याच्या सणाला धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त करून देतात. या परंपरा आपल्या संस्कृतीची ओळख जपतात आणि जीवनात नवचैतन्य, आशा आणि सकारात्मकता निर्माण करतात. तर मंडळी, रीतीने स्वीडनमध्ये गुढी उभारून आम्ही नवीन वर्षाचे स्वागत केले. गुढीपाडव्याचा हा मंगल सण आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करो. सर्वांच्या आयुष्यात प्रकाश, प्रगती आणि समाधान असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा.